नमस्कार मैत्रिणींनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण चकोरचे फूल कसे बनवायचे ते पाहिले. आता आपण चकोर कसं बनवायचा ते पाहू. चकोर आहे तो दोन प्रकारे करता येतो. एक आहे तो सिंगल तारेमध्ये आणि दुसरा आहे तो लॉक पॅटर्नमध्ये. चकोरचे फूल बनवण्यासाठी असा 20 गेज वायरचा लूप बनवून घ्यायचा आणि त्या लूपवर फूल ठेवून रॅपिंग करून घ्यायचे. तार ही 20 गेज वायरमधून काढून बाहेर मण्यातून काढून घ्यायची. अशी 2-2 मण्यांचा गॅप ठेवून तार रॅपिंग करा. नेक्स्ट टाईम आपण पारिजातक फुलाचे चकोर कसा बनवायचा ते आपण पाहूया. आता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाईम जे व्हिडिओ पोस्ट करेन ते तुम्हाला पाहता येईल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. हे पहा, असे फूल तयार झालेले आहे. त्याला जे एक्स्ट्रावाली तार असेल ती कट करून घ्या. असे आपल्याला 9 फ्लावर तयार करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला नेकलेसचा गोंडा लागेल. आता ह्याला आपण पक्कडच्या साह्याने ते लूप जे आहे ते आपण जे गोल केले होते ते फिरवून स्ट्रेट करायचे आहेत. असे 4 आपल्याला स्ट्रेट बनवायचे आहेत आणि त्याला असे ओपन करायचं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला असे लॉक आहे ते स्ट्रेटमध्ये राऊंड शेप घालून घ्यायचं आणि पकडच्या साह्याने त्याला लॉक करून घ्यायचं. असे आपल्याला 9 एकाला एक जोडून घ्यायचे आहेत. मधल्या फ्लावरसाठी लटकन बनवू. त्यासाठी आपल्याला एक फ्यूज तार लागेल आणि रेड कलरचं क्रिस्टल आणि 2 कॅप लागतील. रेड कलरला आपण पाठीपुढे लावतो. मधला फूल असं पकडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जी फ्यूज तार आहे ती अशी घालून 2 गोल्डन मण्याच्या मध्ये बरोबर सेंटरला तो क्रिस्टल पकडा आणि तारेने पूर्ण त्याला 2 मण्यांना रॅप करा, म्हणजे त्याची फिटिंग परफेक्ट येते. रॅपिंग केल्यावर जे एक्स्ट्राची तार आहे ते कटरने कट करून घ्या. हा असा आपला चकोर तयार होतो, गोल्डन चकोर. ह्याला बिंदी चकोर म्हणतात, गोल्डन बिंदी चकोर. आता ह्याला आपण गोंडा लावू. त्यासाठी जे आपण लूप बनवले होते ते ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये गोंडा घालायचा.